एक ब्रेकिंग न्यूज आहे। पिंपरी चिंचवड मधल्या एका कंपनीवर छापा टाकलेला होता आणि आता तीच सरकारी कंपनी हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। अँटीबायोटिक्सवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर येते आहे। परवाने निलंबित अथवा इतरही कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। औषध निर्मिती प्रक्रियेमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानंतर उत्पादन आधीच बंद असताना आता राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। गुणवत्ता नियंत्रण आणि नोंदी ठेवण्यातील कमतरता याबाबत 7 दिवसांमध्ये समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास काही उत्पादन परवाने निलंबित होऊ शकतात किंवा रद्द करण्याचा इशारा FDA ने दिलेला आहे। त्यामुळे कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। व्यवस्थापनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। या सगळ्याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोविंद, काय सांगाल? आधी तर छापा पडलेला होता FDAचा आणि आता परवाना निलंबित होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। काय अपडेट्स आहेत याविषयी? अर्थातच त्या संदर्भातच गिरीश हुकरे जे आहेत अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त त्यांनी शोकाज नोटीस कारणे दाखवा नोटीस कंपनीला दिलेली आहे। आपल्याला माहिती आहे हिंदुस्तान अँटीबायोटिक जी कंपनी आहे ते देशभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये सलाईन आणि इंजेक्शन देत असते, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची औषधे देखील पुरवत असते। मात्र ही औषध निर्मिती करताना FDA ला जेव्हा तिथे त्रुटी आढळल्या त्याआधी त्यांनी नोटीस दिली होती आणि या औषधाची निर्मिती बंद करण्यासंदर्भामध्ये सूचना केल्या होत्या। त्यानुसार मागील 1.5 महिन्यांपासून इथे हे इंजेक्शन किंवा सलाईन निर्मित होत नाहीत। पुढे कधी होणार याबद्दल अनिश्चितता आहे आणि या अशातच आता या सगळ्याची ज्या त्रुटी आहेत त्या पूर्तता केली जात नसल्यामुळे 7 दिवसाच्या आत जर पूर्तता झाली नाही तर याच्याकडे जे औषध निर्मितीचं जे परवाने आहेत ते रद्द का करू नये अशा संदर्भातली विचारणा FDA कडनं करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठी घडामोड म्हणावी लागेल। मोठा जे सगळे जे सरकारी रुग्णालय आहेत तिथे जर औषधांचा या इंजेक्शनचा सलाईनचा तुटवडा निर्माण झाला तर याला कारणीभूत कोण या संदर्भामध्ये राज्याचा अन्न औषध प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। खरं आहे गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। जर या सरकारी कंपनीनं औषध कंपनी त्यांनी जर स्पष्टीकरण दिलं नाही तर मात्र त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय होणार याची अपडेट आपण घेत राहूयात।